श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. एम विशालाक्षी लिखित परमपूज्य कलावती आई यांचे चरित्र प्रथमोल्हास भाग 9. बाळने शंकराला 1 लक्ष तुंब्याची फुले, 1 लक्ष बेल, गणपतीला 1 लक्ष दुर्वा आणि आपल्या कृष्णाला 1 लक्ष तुळशी वाहिल्या. पण तिच्याकडून ही गोष्ट कोणालाही सांगितली गेली नाही. एके दिवशी स्नानाला जात असता यमुनाक्का म्हणाल्या, "काय ग बाळ, तू जे काही करतेस ते सर्व काही अगदी गुप्त ठेवतेस. तू म्हणे देवाला दुर्वा, तुळशी, बेल, तुंब्याची फुले एक एक लक्ष वाहिलीस, पण ते तू कधी माझ्याकडे बोलली नाहीस. काल सीतामाईंच्याकडून हे मला समजले." बाळ म्हणाली, "यमुनाक्का, शेतकरी धान्य पेरतो आणि लगेच झाकून टाकतो, म्हणून त्याच्या 10 पटीने त्याला धान्य मिळते. त्याप्रमाणे आम्ही आचरलेली सत्कर्मे गुप्त ठेवली असता त्यापासून आपल्याला योग्य फळ लाभते, असे शिवरामस्वामी यांच्या प्रवचनात मी ऐकले होते." बाळ जे ग्रंथ वाचित त्यांच्यावर तिचे अत्यंत प्रेम होते. ग्रंथ वाचित असता प्रत्यक्ष संतच आपल्याला सांगत आहेत आणि ते आपण ऐकत आहोत अशी तिची भावना होती. तिचे ग्रंथ रेशमी कापडात व्यवस्थित बांधून ठेवलेले असावयाचे. त्याला कोणाचाही हात लागू नये म्हणून ती फार जपत असे. तिच्या या शुद्ध भावनेमुळेच एवढ्या लहान वयातही ग्रंथातील गूढ अर्थाचे तिला आकलन करता आले असावे, असे मला वाटते. बाळने आपल्या खेळण्यातील पाळण्यात गोपाळ कृष्णाची मूर्ती बसविली होती. रात्री उंदरांनी ती खाली पाडली. रोज अंथरुणावरून उठल्याबरोबर गोपाळ कृष्णाचे दर्शन घेण्याचा तिचा नेम होता. त्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तिने पाळण्याकडे पाहिले. तोच कृष्णाची मूर्ती खाली पडलेली तिला आढळून आली. लगेच तिने ती उचलून हृदयाशी धरली आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. गोकर्णाला राहावयास आल्यापासून बाबूराव चातुर्मासात रोज पहाटे 4 वाजता उठून व कोटी तीर्थावर स्नान करून महाबळेश्वराची पूजा करून येत असत. त्याप्रमाणे ते देवस्थानाला गेले होते. सीतामाईंनी तिच्या रडण्याचे कारण भर तऱ्हेने विचारले तरी ती काहीच बोलेना. इतक्यात बाबूराव घरी आले. त्यांनी बाळच्या पाठीवरून हात फिरवीत तिला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा बाळ हुंदके देत देत, "माझा कृष्ण पाळण्यातून खाली पडला. त्याला किती दुखले असेल," असे म्हणाली. तोच तिला रडू कोसळले. तेव्हा बाबूराव म्हणाले, "हे पहा बाळ, जो खरा देव आहे ना, तो गुप्तपणे आपल्या हृदयात वसत आहे. केवळ त्याची आठवण आपणास सतत राहावी यासाठी आपण मूर्तीपूजा करायची, इतकेच. देवाला कधी दुखते हे तुला सांगू का? आम्ही जर त्याला विसरून गेलो तर मात्र त्याला दुखते, म्हणजे अतिशय वाईट वाटते." हे ऐकून बाळचे समाधान झाले. बाळचे कृष्णाविषयीचे प्रेम उत्तरोत्तर वाढू लागले. ते इतके की कृष्ण स्मरणाशिवाय तिचा एकही क्षण जात नसे. ती अंघोळीला गेली की, "देवा, तू हंडा झालास तर मी तांब्या होईन." आकाशाकडे लक्ष गेले की, "कृष्णा, तू चंद्र झालास तर मी चकोर होईन." जेवणाला बसली की, "देवा, तू ताट झालास तर मी वाटी, तू तांब्या झालास तर मी भांडे." समुद्र स्नानाला गेल्यावेळी, "देवा, तू समुद्र झालास तर मी लाट होईन." असे ती म्हणे. एकदा सीतामाईंनी दांडीवरची सोवळ्याचे लुगडे आणावयास तिला सांगितले. त्यावेळी
काठीने लुगडे काढत काढत, देवा तू लुगडे झालास तर मी चोळी हा, असे ती म्हणाली. लिहिते वेळी तू पाटी तर मी पेन्सिल, तू शाई तर मी बोर होईन. बागेत गेल्या वेळी देवा तू फूल झालास तर मी सुवास, तू तुळस झालास तर मी हिरवा रंग, असे ती म्हणे. एकंदरीत सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत तिच्याकडून अशा प्रकारे कृष्णचिंतन घडत असे. एके दिवशी बाळच्या घरासमोर दोन लहान रजपूत बंधू खेळत होते. खेळता खेळता त्यापैकी एकटा स्वतःच्या कोंबडीला पोटाशी धरून मेरी मुर्गी असे म्हणाला. त्यावर दुसरा आपल्या कोंबड्याला पोटाशी धरून मेरा मुर्गा असे म्हणाला. इतक्यात बाळने पण आपल्या कृष्णाला हृदयाशी धरून मेरा किशन असे मोठ्या आवेशात म्हटले. या वयापासूनच बाळला वृक्ष, कृमी, कीटक, पशु, पक्षी कोणतेही प्राणी असोत त्यांना दुखाविणे हे मोठे पाप आहे, असे वाटत होते. त्यामुळे फुले तोडीत असता तिच्याकडून चुकून सुद्धा कधी कळी तोडली जात नसे. परसात पुष्कळशी दिवसमवळीची सर्व रंगाची फुले लागत होती. रोज जितकी लागतील तितकी फुले तोडून त्यांच्या माळा करून बाळ आपल्या गोपाळ कृष्णासमोर आरास करीत असे आणि जाई जुई सारख्या नाजूक व सुवासिक फुलांचा किंवा कोवळ्या तुळशीचा हार करून तो आपल्या गोपाळ कृष्णाला ती घाली. बाळला स्वतः दागिने किंवा कपड्यांची हौस जरी नव्हती, तरी आपल्या कृष्णाला रोज नवीन नवीन कपडे दागिने घालून सजविणे तिला मनापासून आवडे. तसेच आपल्या कीर्तनाला येणाऱ्या मुलामुलींनी पण चांगले चांगले कपडे घालून यावे असे तिला वाटे. त्यामुळे उद्या एकादशी आहे, म्हणून कृष्ण चांगले चांगले कपडे घालणार आहे. तेव्हा कीर्तनाला येते वेळी तुम्ही पण चांगले कपडे व दागिने घालून या हं. देवाने दिलेले ऐश्वर्य देवासमोर ठेवून आपण त्याची आराधना करूया, असे बाळ मुलामुलींना सांगत असे. एकदा फुले तोडीत असता बाळकडून एक कळी चुकून तोडली गेली. तेव्हा आपल्याकडून आज मोठा अपराध घडला असे वाटून तिला रडू कोसळले. इतकेच नव्हे, तर या चुकीबद्दल आपणास क्षमा कर आणि पुन्हा आपल्याकडून अशी चूक होऊ देऊ नको, अशी तिने देवाजवळ प्रार्थना केली. बाळच्या बरोबर कधी शेजारच्या मुली तर कधी बायका पण फुले तोडू लागत. बाळला कळ्या तोडणे आवडत नसल्याने ती इतरांनाही तशीच ताकीद देत असे. एकदा बाळ फुले तोडू लागली असता तिच्याबरोबर शेजारची भागूबाई पण फुले तोडू लागली. तिने तोडलेल्या फुलांमध्ये काही कळ्या निघाल्या. ते पाहून बाळला गहिवरून आले. ती भागूबाईला उद्देशून म्हणाली, भागू अक्का, तुम्ही लक्ष देऊन फुले तोडलेली दिसत नाहीत. हे पहा, फुलांबरोबर कितीतरी कळ्या आल्या आहेत. असे म्हणून बाळने त्यांना फुलातील कळ्या काढून दिल्या. भागू म्हणाली, फुले तोडते वेळी चुकून कळ्या येतातच ग. भागू म्हणाले बाळ म्हणाली, भागू अक्का, आपल्या हातून कळ्या तोडल्या जाऊ नयेत म्हणून एका हाताने फांदी धरून दुसऱ्या हाताने सावकाश फुले तोडावीत. कारण कळ्या तोडणे हे वाईट आहे. भागू म्हणाली, वाईट म्हणजे काय ग? बाळ म्हणाली, वाईट म्हणजे माणसांना मुले मेली की दुःख होते की नाही, तसेच कळ्या ह्या झाडांची मुले असल्याने ती आपल्याला सोडून जाऊ नये असे त्यांनाही वाटते. म्हणून चुकून जरी आम्ही कळ्या तोडल्या तरी त्यांना दुःख हे होणारच. भागू म्हणाली, बाळ, फुले तोडली तर दुःख होत नाही काय ग? बाळ म्हणाली, भागू अक्का, जगात तरुण माणसे मेली तर हळहळतात की म्हातारी माणसे मेली तर? म्हातारी माणसे ही मरायची हे ठरलेलेच आहे. त्यामुळे
याबद्दल माणसांना विशेष दुःख होत नाही. तसेच कळ्यांची फुले झाल्यावर ती डोक्यात किंवा घालण्यासाठी किंवा देवाला वाहण्यासाठी काढली तर झाडांना विशेष दुःख होत नाही. जरी आम्ही फुले काढली नाहीत, तरी ती गळून पडून वाया जाणार ना, म्हणून फुले तोडण्यात दोष नाही, असे मला वाटते. हे बाळचे मार्मिक बोलणे ऐकून भागू आश्चर्याने थक्क झाली. त्या भरात तिने तिला कडकडून मिठी मारली व बाळ तू लहान आहेस, पण तुझे ज्ञान मात्र ध्रुव प्रल्हादाप्रमाणे अगाध दिसून येते. तुझे बोलणे तर जणू काय कृष्णाची मुरलीच. गोकुळात कृष्णाने मुरली वाजविली की सर्व गोपी तल्लीन होऊन जात असत, असे मी पुराणात ऐकले होते. पण सध्या तुझे बोलणेच मला मुरलीसारखे गुंग करीत आहे, असे तिने प्रेमोद्गार काढले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.